या ठिकाणी संदर्भ देऊ इच्छितो की बाबासाहेब म्हणतात की हा चवदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे, हा सत्याग्रह त्या चवदार तळ्याचं पाणी प्यायल्यानं किंवा पाणी आपण प्राशन केल्याने तुम्ही किंवा आम्ही किंवा सगळी जनता हे काही अमर होऊ अशातला भाग नाही प्यायल्याने. पण आज पाहतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आणि आम्ही काही मेलो नाही. चवदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही, तर इतरांप्रमाणे आपणही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिता त्या तळ्यावर आपल्याला जायचे आहे. भागीदारी दस्तक, भारत की आवाज. क्रांतिकारी जय भीम. मी डॉक्टर मिलिंद आठवले, MA MCJ MPhil PhD MCJ आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये PhDचे शिक्षण आणि संशोधन आणि अभ्यासक आहे. आताच भागीदारी दस्तक या यूट्यूब चॅनलसाठी महाडचा सत्याग्रह या संदर्भाने जे तुमच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाचे कार्य, या सत्याग्रहाची भूमिका, या सत्याग्रहाचा जो काही आंदोलनाचा भाग होता तो म्हणजे 20 मार्च 1927 या कालखंडामध्ये सुरू झाला होता. आणि त्यामध्ये विशेषतः बाबासाहेबांनी पत्रकारिता ही अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वसामान्यांचे हक्क, दलित, बहुजन, त्यासोबतच वंचित, दुर्बल, आदिवासी, स्त्री, महिला जे काही प्रश्न आहेत, जे काही समस्या आहेत, ह्या प्रखरपणे, ह्या प्रकर्षाने मांडल्या गेल्या पाहिजेत, यासाठी वृत्तपत्रांची निर्मिती केलेली आहे. यासाठी जे काही मूकनायक, बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत हा बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा जो कालखंड आहे 1920 ते 1956 या दरम्यान बाबासाहेबांनी जे पत्रकारिता केली, जे वर्तमानपत्राच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, त्यामध्ये मुख्यतः बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं. बाबासाहेबांनी त्याचं संपादकत्व स्वीकारलं. बाबासाहेबांनी त्यामध्ये हातानं रकानेच्या रकाने लिहून काढले. त्यांनी स्वतः संपादकीय लिहिले, त्यांनी स्वतः अग्रलेख लिहिले, स्फुटलेख लिहिले, बातम्यांचे संपादन केले, वृत्तलेखांचे संपादन केले, स्फुटलेखांचे संपादन केले. आणि त्यामध्ये बातमी ही वाचक केंद्री कशी करता येईल, अग्रलेख हा वाचक केंद्री कसा करता येईल, या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी अत्यंत मौलिक आणि अत्यंत महत्त्वाचं असं कार्य हे पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत केलेलं आहे. आणि त्यामध्ये विशेषतः महाडच्या सत्याग्रहाची भूमिका, महाडच्या सत्याग्रहाचे धोरण हे बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केल्यानंतर आणि त्या बहिष्कृत हितकारणीच्या एका मोठ्या सभेमध्ये महाडच्या सत्याग्रहाची भूमिका विशद केलेली आहे. महाडचा सत्याग्रह हा फक्त केवळ पाणी पिण्यासाठी किंवा पाणी मिळवण्यासाठी एवढ्या मर्यादित तो हक्क नव्हता, तर तो मानवमुक्तीसाठी, मानवाच्या एकंदरीत कल्याणासाठी, मानवाच्या सर्वसमावेशक हक्कांच्या साठी हा तो लढा बाबासाहेबांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि त्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून तडीस नेलेला आहे. अत्यंत प्रखर विचार हे बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या ठरावामध्ये, बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेले आहेत. त्यामध्ये बाबासाहेबांनी अग्रलेख लिहून, बाबासाहेबांनी स्वतः स्फुटलेख लिहून, बाबासाहेबांनी तशा पद्धतीच्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या बातम्यांचे संपादन करून तो बहिष्कृतचा लढा किंवा मग अस्पृश्यांचा लढा
त्यासोबतच वंचित दुर्बलचा लढा आणि जो पिचलेला समाज आहे, जो दुर्लक्षित समाज आहे, जो हिणावलेला समाज आहे, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे हक्क अधिकार हे अबाधित राहण्यासाठी केलेला तो संघर्षाचा लढा आहे. म्हणजे मानव म्हणून प्रत्येकाला जे नैसर्गिक अधिकार हक्क प्राप्त झाले पाहिजेत त्यासाठीचा तो लढा त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून एक ठराव घेऊन तो लढा त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी तो संघर्ष केलेला आहे. या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे 20 मार्च 1927चा जो काही लढा आहे हा पूर्णत्वास जाण्यासाठी 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभेची भूमिका आणि दुसरी म्हणजे बहिष्कृत भारतची भूमिका. बहिष्कृत भारत मुळात बाबासाहेबांनी हे बहिष्कृत हितकारणीच्या ज्या काही सभा होत असत, ज्या काही बैठका होत असत, बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये जे काही ठराव होत असत, त्या ठरावाची लोकांपर्यंत माहिती होण्यासाठी, त्या भूमिकेचा लोकांना जाणीव जागृती होण्यासाठी तो बहिष्कृत भारतचा अंक आणि बहिष्कृत भारतची भूमिका मांडलेली आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बाबासाहेबांनी जो सुरुवातीचा 1927मध्ये महाडच्या सत्याग्रहाचा लढा सुरू केला, त्यामध्ये बाबासाहेबांनी जे अग्रलेख लिहिले, जे संपादकीय लिहिले, जे स्फुटलेख लिहिले, त्याच्यामध्ये लेखमाला सुरू केली होती बाबासाहेबांनी त्या अग्रलेखांची, की महाडचा सत्याग्रह आणि अस्पृश्यांची भूमिका, महाडचा सत्याग्रह आणि हिंदूंची भूमिका, महाडचा सत्याग्रह आणि ब्रिटिश सरकारची भूमिका, महाडचा सत्याग्रह आणि सर्वसामान्यांची भूमिका, महाडचा सत्याग्रह आणि एकंदरीतच या सर्व समाजाची भूमिका काय आहे हे मांडण्यासाठी बाबासाहेबांनी अग्रलेखांची निर्मिती केली. आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी मानवाला विशेषतः अस्पृश्यांना हे हक्क मिळाले पाहिजेत, अस्पृश्यांना ते पाण्यासारखे जे काही महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी आहेत, जीवन जगण्यासाठीच्या ज्या काही बाबी आहेत ह्या मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी संघर्ष करावा लागणं हे फार मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे, असंही बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतच्या अनेक अग्रलेखांमधून, अनेक लेखांमधून, बाबासाहेबांनी संपादकीयमधून ह्या मांडलेल्या आहेत, की जो नैसर्गिक अधिकार आहे, जो माणसाला मूलतः प्राप्त झालेला अधिकार आहे, तो त्यांना मिळाला पाहिजेत, हे बाबासाहेबांनी या सर्व भूमिकेमधून व्यक्त केलेलं आहे. हे या भूमिकेमधून त्यांनी मांडलेलं आहे की अस्पृश्यांनी केवळ लोकांची चाकरी करायची का, उच्चवर्णीयांची चाकरी करायची का, अस्पृश्यांनी केवळ हाल अपेष्टा सहन करायच्या का, अस्पृश्यांनी मानव असल्यानंतरही अत्यंत जनावरापेक्षाही हीन वागणुकीमध्ये जगायचं का, या सर्व गोष्टींचा उहापोह केला, या सर्व गोष्टींची त्यांनी त्या गोष्टीवर प्रहार केला आणि जे काही त्यांचे हक्क आहेत, जे काही अधिकार आहेत ते बाबासाहेबांनी मांडण्याचे या बहिष्कृत भारतच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत. आणि तेव्हा तो 1927 ते 1929 या कालावधीमध्ये 2 वर्ष बहिष्कृत भारतचे जवळपास 40 अंक निघाले. या 40 अंकामध्ये 10 ते 12 जे काही अग्रलेख आहेत हे केवळ महाडच्या सत्याग्रहावर बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत, मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अत्यंत प्रखर भाषा, अत्यंत लोकांच्या मनाला भिडेल, वाचकांच्या मनाला भिडेल, वाचकांना त्या सत्याग्रहामध्ये सहभागी होता येईल, त्या आंदोलनामध्ये त्यांना कसं सामावून घेता येईल यासाठी तशी भाषा आणि तसे वाक्यप्रयोग, तसे शब्दप्रयोग, तसे बाबासाहेबांनी भूमिका आणि धोरण मांडलेलं आहे. म्हणजे तो सत्याग्रह एवढा मोठा बाबासाहेबांनी यशस्वी केला की आज प्रत्येक जे काही समजा आपण हक्क पाहतो किंवा जे काही भारतीय संविधानाच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार पाहतो, भारतीय संविधानामध्ये ज्या काही आपण
आपले अधिकार पाहतो, हे सर्व बाबासाहेबांनी या बहिष्कृत भारतच्या हितकारणी हे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून, बहिष्कृत भारतच्या माध्यमातून आणि त्या महाडच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्या पुढे आणलेल्या गोष्टी आहेत सर्व. म्हणजे बहिष्कृत भारत हे केवळ वर्तमानपत्र प्रसिद्ध करण्याचा त्यांचा हेतू नसून, तर तो एक संघर्षाचा काळ, तो एक आंदोलनाचा काळ, तो एक त्यांच्या अगदी महत्त्वाच्या भूमिकेचा तो आपल्याला काळ म्हणता येईल. आणि बाबासाहेबांनी हे सगळं आणि ह्या गोष्टी केवळ अस्पृश्यांच्या हिताकरिता, अस्पृश्यांच्या उन्नतीकरिता, अस्पृश्यांच्या सर्वसमावेशक विकासाकरिता केलेले आहेत. आणि ते केवळ अस्पृश्य हा वर्गच नाही, तर जो काही पिचलेला समाज आहे, जो काही दुर्लक्षित समाज आहे, जो काही दुर्बल घटक आहे, त्यांच्यासाठी केलेला आहे आणि मानवासाठी केलेला आहे. मानव मुक्तीचा लढा म्हणून तो केलेला आहे, मानवांच्या उन्नतीसाठी केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये केवळ अस्पृश्य हा वर्ग आहे म्हणून त्याला नाकारायचं किंवा त्यांना अधिकारांपासून वंचित ठेवायचं, हे जे काही उच्चवर्णीयांचं, हे जे काही समजा ब्राह्मणशाहीचं धोरण होतं, हे कसं हाणून पाडता येईल, हे बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतच्या माध्यमातून, अग्रलेखाच्या माध्यमातून, विविध स्फुटलेखांच्या माध्यमातून, लेखांच्या माध्यमातून, लोकांच्या मुलाखतीच्या माध्यमातून, त्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या वृत्ताच्या माध्यमातून बाबासाहेबांनी ते वेगवेगळे सदर चालू केले. बाबासाहेबांनी त्या अग्रलेखामध्ये अत्यंत प्रखर अशी भाषा, प्रखर असे विचार आणि प्रखर अशी भूमिका मांडून त्या लढ्याचं ते यश मिळवलेलं आहे. आणि हा सर्व जो काही लढा होता, हा संघर्षाचा लढा आपल्याला 20 मार्चच्या रोजी पाहायला मिळतो. 1927च्या दरम्यान जो बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहासाठी एक मोठं आंदोलन आणि एक मोठं सत्याग्रहाची भूमिका जाहीर केली होती, त्यावेळेस बाबासाहेबांनी एक भाषण दिलं होतं. बाबासाहेबांनी जनतेला, अस्पृश्यांना किंवा मग सर्व भारतीयांना उद्देशून असं म्हटलं होतं. त्या ठिकाणी मी या ठिकाणी संदर्भ देऊ इच्छितो की बाबासाहेब म्हणतात की हा चवदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे, हा सत्याग्रह जो भारतीय जातीव्यवस्था आहे त्यामधील सर्वात मौलिक आणि भारतीय जातीमधील अत्यंत दुर्दैवी असा हा पाण्याच्या संघर्षाचा लढा म्हणता येईल. त्या ठिकाणी बाबासाहेब असं म्हणतात की याच्यामध्ये की चवदार तळ्याचा हा सत्याग्रह जो आहे, त्या चवदार तळ्याचं पाणी प्यायल्यानं किंवा पाणी आपण प्राशन केल्याने तुम्ही किंवा आम्ही किंवा सगळी जनता हे काही अमर होऊ अशातला भाग नाही. हे त्यांच्या शब्दातले आणि त्यांचं ते भाषणातले हे वाक्य आहेत, हे त्यांचे स्टेटमेंट आहेत त्या ठिकाणचे. अशातला भाग नाही की आपण अमर होऊ हे पाणी प्यायल्याने. पण आज पाहतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आणि आम्ही काही मेलो नाही. चवदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही, तर इतरांप्रमाणे आपणही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिता त्या तळ्यावर आपल्याला जायचे आहे. म्हणजे बाबासाहेबांचा हा मानव मुक्तीचा, मानव अधिकाराचा आणि प्रत्येक व्यक्तीला हक्क मिळण्याचा अधिकार बाबासाहेबांनी या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवला. हे बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं स्टेटमेंट आणि सगळ्यात मोठे विचार बाबासाहेबांचे आपल्याला या महाडच्या चवदार तळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतात. आणि बाबासाहेबांचे हे विचार आपल्याला चिरकाल टिकणारे असे विचार आहेत. भारतीय जातीव्यवस्थेचं जे काही शोषण झालेलं आहे, त्यावेळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या वंचित आणि दुर्लक्षित अस्पृश्य वर्गाच्या हा उन्नतीचा आणि संघर्षाचा लढा म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. महाडच्या सत्याग्रहाची एक प्रसंग आणि एक वेळ सांगायची झाली तर महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब जेव्हा समूहाने आणि लोकांना सोबत घेऊन, त्यामध्ये केवळ अस्पृश्यच होते असं नाही किंवा स्पृश्यच होते असं पण नाही,
पण बाबासाहेबांना मदत करणारी काही सवर्ण मंडळी पण होती. आणि ते जेव्हा बाबासाहेब त्या चवदार तळ्याच्या ठिकाणावर गेले, त्या ठिकाणी काही महिला, काही लहान मुलं हे पण आले होते. तर त्यावेळी काही जातीवाद्यांनी किंवा काही विरोधक जे त्या काळचे बाबासाहेबांचे होते, त्यांनी प्रचंड लाठ्याकाठ्यांचा, दगडांचा मारा हा त्या आंदोलकांवर केला, त्या सत्याग्रहींवर केला. आणि त्यामध्ये बरेच असे वृद्ध, मुलं, लहान बालकं, महिला ह्या जखमी झाल्या होत्या. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं इतकं सगळं मारहाण होऊनसुद्धा लोक सर्व जनता ही त्या पाणवठ्यावर त्यांचे हक्क मिळवण्यासाठी कुठलीही पर्वा न करता त्या ठिकाणी जात होते. आणि बाबासाहेबांच्या त्या भूमिकेमुळे लोकांचे मनं आणि विचार असे पेटून उठले होते की आपण जे काही इतक्या वर्षांपासून गुलामीत जगतो किंवा आपण या उच्चवर्णीयांच्या एकंदरीतच नियंत्रणाखाली राहतो, तर हे मानवी नैसर्गिक अधिकारांच्या अगदी विरोधातल्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला हा एक दिवस सन्मानाचा दिवस म्हणून किंवा आपल्याला हे जे काही सत्याग्रहामध्ये पाणी पिण्याचा हक्क आहे हा मिळत आहे, हा त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद फार मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी त्यावेळी दिसत होता. आणि त्यावेळी बाबासाहेबांसोबत, त्या आंदोलकांसोबत, त्या सत्याग्रहींसोबत जवळपास 3,000 ते 5,000 समूह लोक, जनता त्या ठिकाणी सत्याग्रहामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे मानवमुक्तीसाठी, मानवाच्या हक्क लढ्यामध्ये, सत्याग्रहांमध्ये त्यावेळची संख्या ही 3,000 ते 5,000 असणं आणि एखाद्या विशिष्ट समूहाच्या आणि त्या वर्णाच्या विरोधात हे कृती करणं, हा संघर्ष करणं, सत्याग्रह करणं म्हणजे हे त्यांचा मान सन्मान मिळवण्याचं एक मोठी आपल्याला उपलब्धी त्यामध्ये दिसून येते. आणि हे संघर्ष बाबासाहेबांनी हा बहिष्कृत भारतच्या माध्यमातून आणि बहिष्कृत हितकारणीच्या माध्यमातून तो महाडचा सत्याग्रह त्या ठिकाणी पार पाडल्याचे आपल्याला दिसून येते. हेच या महाडच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या कार्याचे योगदान आपल्याला दिसून येते. महाडच्या या सन्मान दिनाच्या आणि या संघर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण बाबासाहेबांच्या आदर्शावर, बाबासाहेबांच्या विचारकार्यावर, बाबासाहेबांच्या भूमिकेवर मार्गक्रमण कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. चैनल को बचाना चाहते हो तो सब्सक्राइब, लाइक, शेयर करें.